नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 25। दरवेळीप्रमाणे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे काही आपण प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे। सोबतच परीक्षा होईपर्यंत आपण असेच IMP प्रश्न दररोज आणणार आहोत, त्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायचे। प्रश्न पहिला, भारताची अर्थव्यवस्था किती सालापर्यंत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचण्याचा अंदाज जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्था जेफ्रीच्या अहवालानुसार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2027। प्रश्न क्रमांक दुसरा, मानवी नेत्रगोलाचा व्यास सुमारे डॅश डॅश असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2.4 सेंटीमीटर। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामध्ये आणि डॅश डॅश आणि धनगाव गावामध्ये स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वाहेगाव। प्रश्न क्रमांक चौथा, गोलिया पहाड महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नागपूर। प्रश्न क्रमांक 5वा, ब्रिटिश राजवटीदरम्यान बॉम्बे प्रांताची उन्हाळ्याची राजधानी म्हणून सुद्धा कार्यरत महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणाचे नाव सांगा? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाबळेश्वर। प्रश्न क्रमांक 6वा, कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिल्या अष्टकोनातील जैन मंदिर उभारण्यात येत आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 6व्याचं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जामनेर। प्रश्न क्रमांक 7वा, कोणत्या दिवशी विकास आणि शांतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 6 एप्रिल। प्रश्न क्रमांक 8वा, कान्हा राष्ट्रीय उद्यान हे भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 9वा, डॅश डॅश ही रत्नागिरी जिल्ह्यामधील मुख्य नद्यांपैकी एक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सावित्री। प्रश्न क्रमांक 10वा, लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पारनेर। प्रश्न क्रमांक 11वा, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत संसद कायद्याने कोणत्याही राज्याचे नाव दुरुस्त करू शकते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अनुच्छेद 3। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, कोणत्या देशाचा पासपोर्ट हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार सर्वात शक्तिशाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी फ्रान्स। प्रश्न क्रमांक 13वा, मुंबईनंतर मेट्रो रेल्वे मिळवणारे महाराष्ट्र राज्यामधील दुसरे शहर कोणते आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर। प्रश्न क्रमांक 14वा, प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जिप्सम। प्रश्न क्रमांक 15वा, कोणत्या राज्याने वन मित्र योजना वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हरियाणा। प्रश्न क्रमांक 16वा, रामसर पाणथळ जागा हरित तलाव हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंजाब। प्रश्न क्रमांक 17वा, शीख अधिकाराच्या महत्त्वाच्या पंचतख्तांपैकी एक तख्त सचखंड श्री हुजूर साहिब हे महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नांदेडमध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 18वा, कोणत्या आकाशगंगा समूहाचा वेध घेण्यास महाराष्ट्रातील जुन्नर येथील जागतिक पातळीवर असलेल्या रेडिओ दुर्बीनने यश मिळवले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी एबेल 521। प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये 2400 वर्ष जुन्या बौद्ध कालखंडामधील कान्हेरी गुहा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी विशाखापट्टणम। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता तारा आपल्या सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अल्फा सेंटॉरी। प्रश्न क्रमांक 22, डॅश डॅश म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते?
तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विषाणू. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या भारतीय अमेरिकन खासदाराचा समावेश शिकागो मॅगझिनच्या 50 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 24 भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र डॅश डॅशमध्ये उघडले जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पटना. प्रश्न क्रमांक 25 किती वर्षापर्यंत 2.25 लाख मेगावॅट क्षमतेचे हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट भारत सरकारने ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2027.